राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली। त्या योजनेचे फॉर्म स्वतः भरू शकत होता। त्यामध्ये आशा सेविका, त्याचबरोबर सेतू केंद्रवाले असे बरेच 11 प्रकारचे लोक त्यामध्ये फॉर्म भरू शकत होते। पण आता त्या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता आपल्याला फॉर्म जो आहे तर तो स्वतः भरता येणार नाही किंवा आपण सेतू केंद्रावर सुद्धा फॉर्म हा भरू शकत नाही। ती जी अट आहे तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे। आजचा हा नवीन GR आहे। तर या GR मध्ये कोणत्या ठिकाणी आपण अर्ज भरू शकतात तर तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण कुठे भरू शकतो। तर आपण बघू शकता 6 सप्टेंबर 2024चा हा GR आहे। माय सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली। आपण तो सुद्धा GR या पाठीमागच्या याच्यामध्ये बघितला होता। त्यामध्ये अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याबाबतचा शासनाचा जो विचारधारा आहे तर ते आज आलेले आहे। तर तोच हा शासन निर्णय आहे। तर आपण शासन निर्णय बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भात दिन 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भ दिन शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्षा प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राकृतिक व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। म्हणजेच आपण बघू शकता सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता त्यामध्ये आशा सेविका नाही, सेतू केंद्र नाही, तर या ग्रामसेवक नाही, आपले सरकार नाही, या सर्वांना आता त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी रद्द केलेला आहे। फक्त आपण आता फॉर्म एकाच जागी भरू शकता, तर तो म्हणजे आपले जे अंगणवाडी सेविका आहे त्या सेविकेकडे, म्हणजेच अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे अंगणवाडी केंद्रातील जी सेविका आहे तर त्यांच्याकडेच आपल्याला आता अर्ज भरता येणार आहे किंवा आपल्याला त्यामध्ये भरल्या जाणार आहे। तर हाच एक शासन निर्णय आता नवीन आलेला आहे। अशा शासनाच्या अधिकृत माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।